हा हा एक बसला होता. कोण बसला होता इथं? तो. इथं बसला होता? तू प्रत्यक्षात बघितलं का त्याला? पाहिलं मी. हा येथे बसला होता. हा. मग मला पाय दिसला, रांगून पाहत होता तो. रांगून पाहत होता तो? हो. आणलं. मग तो वाघ आला, मग त्याला ओसा केला ना, आणि मग नाही का त्याला यत्ती धरलं, त्याला खाली पाडलं, यत्ती धरलं आणि तिकून गेला. म्हणजे नाही का बोंबलाची कोशिश करत होता, पर त्या वाघाने तो चाव 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 केला. हाँ, तो तू जेवा यहाँ पर खेल रहे थे, आपको जो चेयर दिख रही है वहाँ पे, तो उसका जो उनका जो छोटा भाई जिसकी मृत्यु हो गई, तो वो यहाँ से जाने की कोशिश कर रहा था, तो इस बड़े बहन ने भी उसको बोला कि वहाँ से मत जा, वहाँ पर तेंदुआ है, ये पूरा रहेगा। और वो जो आपको आगे में दिख रहा है उस साइड में रहेंगी उसकी शिकार। पेट के लिए यहाँ पर मुर्गियाँ, तो इनकी प्रोसीजर चल रही है। अभी मैं इस वक्त मौजूद हूँ लाखांदूर के घनघोर जंगल में। ये जो आपको मेरे पीछे में जो जंगल दिख रहा है, ये लाखांदूर का जंगल माना जाता है। और ये जो जंगल है नवेगांव नागजीरा, इसके साइड में उमरेड करंडला जो टाइगर रिजर्व है, इसके साइड में देखने को मिलता है। तो ये जो जंगल है नवेगांव नागजीरा और उमरेड करांडला जो टाइगर रिजर्व है, उसके कॉरिडोर के रूप में ये जंगल माना जाता है, क्योंकि नागजीरा टाइगर रिजर्व से जो जानवर आवागमन करते हुए उमरेड करांडला, उसके साइड में जो ताड़ोबा जंगल है, इसी जंगल का जो उपयोग करके इसी जंगल मार्ग से जो आवागमन करते हैं। तो ये जो जंगल है, इस जंगल से लगती हुई एक गांव देखने को मिलता है, जिस गांव का नाम है आदर्श ढाबे टेकड़ी। और इस आदर्श ढाबे टेकड़ी में कल 8 बजे के दरमियान एक हादसा देखने को मिला, क्योंकि ये देख सकते हैं आप, ये जो जंगल है और ये जंगल से लग के कुछ यहाँ पर ग्रामीणों की जो बस्ती है यहाँ पर देखने को मिलती है। तो कैसा है, कल शाम के 8 बजे एक तेंदुआ जो रात का शिकारी माना जाता है, और हमेशा जो तेंदुआ है ये रात के समय में शिकार करता है, और उसका शिकार करने का जो शिकार रहती है वो छोटे बच्चे, भेड़ बकरी या फिर कुत्ते, ये जो छोटे जो शिकार रहते हैं वो करने की कोशिश करता है, क्योंकि उसको पकड़ने के बाद उसको भागने की जो है आसान हो जाए, इसलिए जो छोटे शिकारी है वो करता है। तो कैसा है, यहाँ पर कल 8 बजे के दरमियान एक लड़का जस्ट बाथरूम के लिए घर से बाहर निकला, तो अचानक जो तेंदुआ है घात लगा के बैठा हुआ, उसने अचानक हमला करके उस लड़के को पकड़ा। तो ये देख सकते हैं आप, उसके अड़ोस पड़ोस के जो लोग हैं यहाँ पर इकट्ठा हुए हैं, तो हम इनसे जो है पूछताछ करने वाले कि कैसे क्या हुआ, और ये थोड़ा सा जानकारी है ये बताने वाले है। तो मुलगा जो होता तकरीबन किती वर्षाचा होता? 7 वर्षाचा होता का? म्हणजे दुसरीत होता? पहिलीत होता का? हो का? मग तो त्याच्या फॅमिलीमध्ये जेव्हा हादसा झाला तेव्हा कोण कोण होते? त्याची बहीणच होती, पण म्हणजे बहीणच? दोघे बहीण भाऊ खेळत होतो. म्हणजे खेळत होते का? खेळत होता अंगणामध्ये. हा हा हा. आणि तो लगेच गेला, तसंच त्याला वडिलांनी नेलं दरवाजा काढून. मी त्या पोराचा वडील हो. तुम्ही वडील आहात का? हा वडील. अच्छा, मुलाला तिथं पकडलं? पक्कलन जागेवर. अच्छा पोरगी आली बॉम्बला. अच्छा, त्याला उन्हाळ्यात नेलं? मुलगी. आता मला स्पॉट दाखवा बरं, कसं काय झालं. चला बरं. ही मुलगी. चला बरं. चल बाय. तो देख सकते आप, वो बता रहे कि वो लड़की और लड़का, उसका भाई और बहन दोनों साथ में खेल रहे थे। तो अचानक वो घात लगाए बैठा तेंदुआ, वो इंतज़ार कर रहा था कि कैसे मुझे मौका मिल जाएगा और कैसे मैं शिकार कर लूँगा। तो जस्ट लड़का पेशाब करने के लिए आया था, तो अचानक उसने पकड़ लिया। ये देख सकते हैं आप, पूरी जमावड़ी गाँव के लोगों की। अभी थोड़ा सा पूछताछ करने वाले हैं। तो कुठं सांगा बरं. हा आहे का तुमच्या घर? हां, मला सांग. ताई तू होतीस का ग? अच्छा अच्छा. हां 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 हां. एक बसला होता. कोण बसला होता इथं? इथं बसला होता? तू प्रत्यक्षात बघितलं का त्याला? पाहिलं मी. हां येथे बसला होता. हां. मग मला पाय दिसला, रांगून पाहत होता तो. रांगून पाहत होता तो? हां. मला पाय दिसला, पजाला म्हणलं नको जाऊ, म्हणलं वाघ आहे म्हणलं. हात पकडून ठेवून माझ्या हातात चावलं नाही आला. एक पाय मांडलं,
मग तो वाघ आला, मग त्याला औसा केला ना, आणि मग नाही का त्याला यत्ती धरलं आणि त्याला खाली पाडलं, हा. यत्ती धरलं आणि यत्ती धरलं आणि तिकून गेला. म्हणजे तू ना तुझा भाऊ कुठं होता? कुठं होती? हा? हा यत्ती खेळत होतो. इथं खेळत होती का? हो. इथं खेळत होत्या? नाही त्या झोपडीत त्यावाल्या. अच्छा, तिथं खेळत होत्या का? हो. मग तू इकडं, तुला वाघ कसा दिसला? मग इकडं आली का तू? नाही हा, घरी येवाला आला का नाही रांगून पाहत होता. म्हणजे इथून माझी लक्ष गेली. इथून रांगून पाहत होता? हो माझी लक्ष गेली. म्हणजे तू तिथून न बघितली? हो. म्हणजे त्या ठिकाणातून तू बघितली तर तो रांगून पाहत होता इथून? हो. हा. पोते यातून गेला, एक पाय मांडला. आणि हा? पोरगा येंगला एक पायरी. अच्छा. मग तुझा भाऊ कुठून गेला? हा यातून गेला, एक पाय मांडला होता. नाही ती मम्मी अच्छा, म्हणजे असा चढायचा प्रयत्न केला? हो मम्मी म्हणलं ना. हा, मम्मी. हा. मग त्याचा अधिक नळ याती पकडला. म्हणजे तो हा, यातून गेला, हो. मी काय म्हणतो ताई, तुझ्या भावाने इथं लात मांडलं, हा, तर तो इथून असा आला आणि इथं पकडलं का? हो त्याला खाली पाडलं असं केलं ना. हम्म. मग तिकडे नेलं. मग पजा कसं म्हणते आई म्हणलं ना. हा. मग सोडसा तिकडे नेलं तर बाबा म्हणला. हो. नाही का बोंबलाची कोशिश करत होता. हा. पण त्या वाघाने तो चाव 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 केलं. हा, तर तू जेव्हा तुझ्या भावाला पकडलं, हो. तू कुठं उपस्थित होती? तिथली होती. तिथं होती का? अच्छा. हा, ठीक आहे. हा, तर तू तिथं होती. मग तुझा भाऊ इकडे घरात जायचा प्रयत्न केलं का? हो मग नाही का त्याला असं केलं ना. हा. माझ्या भावाने ते गाजरकडे पाहिलं. हा. तर मग तो बेजारला. अच्छा, इथं पकड़ने तो बेजारला. हो. तो देख सकते हैं आप, ये जो भाई बहन थे यहाँ पर खेल रहे थे, आपको जो चेयर दिख रही है वहाँ पे, तो उसका जो उनका जो छोटा भाई जिसकी मृत्यु हो गई, तो वो यहाँ से जाने की कोशिश कर रहा था। तो इस बड़े बहन ने भी उसको बोला कि वहाँ से मत जा, वहाँ पर तेंदुआ है। तो फिर कैसा हुआ कि अचानक यहाँ से वो देख रहा था, तो उसने जैसे उसने वहाँ पर पैर रखा तो उसने वैसे ही लपक के वो लड़के को पकड़ा। तो तुम चिल्लावली का ग? मग तू हो मग मी बेजारला. मग घरात पळाला. घरात पळाली? लगीन सांगलो. आई गेला? मग तुझ्या आई की अंदर होते का? हो. अजी माझे वडील इकडे होतं. हा. मी इकडे होतो. कवाड फुला होता. अच्छा. हा. मग पोरगी बेजारून गेली. मग अच्छा. तसंच धावलो अजून. सर्वजण धावल्या. हो. मग इकडून कुठं नेलं? इकडं? आई कोणाचा नेला हांडी पाड. असं नेलं येतं. अच्छा. ती पाळलं. हा. हे ओरपण्याचे बघा, घसरण्याचे निशाण आहेत ना हे? अरे हे बघ, देख सकते आप, इससे उसके घर घुसने के निशान, ये देख सकते आप। हा येते पंजे आता. कहाँ पे? यहाँ पे ये देखो, ये पंजे वाली निशाण आहे. ये पंजे वाले निशान है। ये रात में देखे। ये है थोड़ा। बाजूला आहे ना का? मग त्याला कोटपर्यंत नेलं? तिकडे लांब गेलं सर. तिथं लांब नेलं. तिथं एक पावटी आहे. पावटी आहे. बहुत दूर तक के ले गया? बहुत दूर तक के ले गया? यानी कि तुम दौड़े इतनी फास्ट इतने फास्ट कैसे ले गया? बहुत पीछे गए ना जी. उधर से लोग आया, उधर से तो ये लोग देख आया. सकते हैं आप, ये यहाँ पर घर था। भी हो गए, हाँ? इधर से भी हो गए, इधर से भी हो गए, और चारों तरफ से लोग फैल गए। हाँ, चारों तरफ से। नाही तर सोडा नाही. हाँ? इसलिए उसने सोडा. इसलिए सोडा नाही तर हाँ, ना मराठी सांगून द्या, काय फरक नाही पडे. म्हणजे भोवतालून लोक झाले. चालून लोक झाले म्हणून सोडले नाही तर सोडले नाही नसतं. लागला. हा. संगत फक्त तशी पोरगी बोंबली तसं आम्ही दोघं आपले घेतून धावलो. हा. पूजा करत चिल्लावत. हो का? ताई ते काय बोलायचा प्रयत्न केला ना दादा ना? अजी काहीच नाही हॅकणार नाही केलं. हा. केलं नव्हतं ना. हा. पर तो वाघ नाही का त्याला असं चावत होता. हो, हो. तू चावतान यातूनही रकड निघला असं आणि यातूनही. म्हणजे तुला चावतान बघितली तू ना? एवढा होता? हो पांढरा पूर्ण. तू पांढरा होता? पांढरा म्हणजे पोट टाकून दिसला का नाही असं तो लवला तर. अच्छा. हा. उभा झाला त्याला धरवलं. उभा झाला तो त्याच्यात तो पांढरा. तर ताई, तुला वाघाची आणि बिबट्याची फरक माहित आहे का? नाही ना? पण हाईटला केवढा होता? एवढा होता का? तू बघितलं तोंड वगैरे केवढा होता? मी तोंडगीन काहीच नाही पाहिलं. हा. पण फक्त नेताने दिसला तर मी बेजारून पळालो. हो का? अच्छा, ठीक आहे. मी तुला चित्र दाखवतो, तू सांगशील वाघ वगैरे, म्हणजे सांगशील का अशा प्रकारचा होता म्हणून? ठीक आहे. हो का? असा होता का?
असा नव्हता, हा 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 बिलकुल पांढराच होता, एवढ्या अंगावरून पांढरा. म्हणजे बिबट्या काढून टाक बिबट्या. बिबट्याचं नाही आहे मला. नाही, मी पूर्ण पाठी घेऊनच पांढराच होता. पाठीकून पांढरा होता. हो, पाठी कोणी ना खाली नाही, पूर्णच पांढरा. हो का? हा सोनं हा सोनं हा तिला पांढरा दिसला हा खालून खालून पांढरा दिसला का तुला? तो जेव्हा उभा झाला ना हा, म्हणून तिला तो पांढरा पांढरा दिसला. म्हणजे एवढा होता म्हणते ना. हा काही लहान थोडीच आहे. हो ना. तो जेव्हा आणि उभा झाला- बिबट्या एवढा फास्ट नेऊ शकत नाही. हा नाही हा नाही, एक मिनिट मला सांगा, बिबट्या जसा त्याला नेल तो जसा उन्हाळ्यात नेल आणि इथं काळे कुडे आहेत, त्याला खिचावले त्रास होईल. आणि वाघ कसा आहे, तोंडा सिद्धा वरती उचलते, माणसाला उचलते ना. खरूची एकही नव्हती, हा? एकही खरूची नव्हती, कोटीच खरूची नव्हती. हो कोटी. गच्ची नाही, फक्त गच्चीला. 4-5 वेळा पकडलं त्याला, 4-5 वेळा. हा. एवढ्या पोराला नेऊ शकते का जी उद्धार उचलू लहान वाला वाघ? नाही नाही नाही, म्हणजे वाघच आहे तो, मोठा वाघ आहे. हा सोनाची. हा 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 हिनं हे म्हणते ना खालून पांढरा होता म्हणून. नाही, पाठीवर मांडलं नव्हतं. पुरा पांढरा होता म्हणजे. पाठीवर मांडलं नव्हतं. पाठीवर मांडलं होतं. हो. नाही पाठीवर नाही मांडत, तिनं अदर उचललं, म्हणजे माहिती आहे अदर उचललं. हा 4-5 वेळा पकडलं ना त्याला. दातही मोठा आहेत ना, हे पहिला 2 वेळा उभा झाला त्याच्यामुळे तिला पांढरा दिसला. एवढ्या पोराला नेऊ शकते का जी पानं 4-5 गण पकडलं? त्यानं 4 दिसली दिलं पोझिशन. फक्त गच्चीला पोझिशन होती ना ती. हा पुरा पांढरा दिसला. खोटी नाही बोलू शकत. कारण याच्यात पुरा पांढरा दिसते. हा जसा उभा जरी झाला त्याच्या तो डब्बल पकडलं त्याला, ते ती अगन सोडलं ना, अजून नेलं. तुम्हाला एकच मुलगा होता का? एक मुलगा एकच. ज्यांच्या परिवारामध्ये वाईट वाटलं. दोघच बहीण भाऊ, एकच मुलगी नातो. तुम्ही कोण आजी आहे का? हो आजी, हो करून बिटवल्याची. हे आजी घरी राहणारी ते नानी हं. हे आजी म्हणजे माझी पोरगी हो. पोरीची पोरगी. वाईट वाटून राहिला काय बोला. हे बघा, यहाँ पर जो दुख का जो वातावरण है यहाँ पर देखने को मिल रहा है. मैं नर्वस हो गया, तो यहाँ इन लोगों से थोड़ा सा पूछताछ करने वाला आगे जाके. तो दाखवा तो स्पॉट कोणत्याकडे घेणार होता यहाँ पर थोड़ा सा, तो दे सकते असं हैं नेलं, असं इकडून नेलं. अभी यहाँ पर गलत फहमी दूर हो गई. लोग बोल रहे तेंदुआ, लेकिन लड़की बोल रही है कि उसको, और कैसा है ये दे सकते हैं आप, पूरे लकड़िया बकड़िया है. तो कैसा है, अगर वो तेंदुआ रहता तो घिसट्टे लेके जाने के लिए उसको टाइम लगता है. उसको ऐसे ऊपर ही उठा के उसको लेके गया. हाँ? हो, ये दे सकते हो आप. और आगे में उसकी बेट लगी है, तो मैं आपको दिखाना चाहूँगा. देख सकते हैं आप, ये पूरे घने जंगल में यहाँ पर घर. तिकडचा मोका उन्हा लास्ट कुणाकडे नेलं होतं मुलाला? खूप लंबा नेला. 1 किलोमीटर नेला. अर्धा पाऊण किलोमीटर. म्हणजे लोकाला किती वेळानंतर भेटला मग ते मुलगा? बस 15 मिनिटात मिळाला. 15 मिनिटात. म्हणजे चारही बाजून लोक झाले का? चारही बाजूला. कोणी इकडून घुसले, कोणी इकडून घुसले. हा हा. पुरा गावात जमा झाला होता माझी. नाही इथं पिंजरा मांडला का? तो ये दे सकते आप उसको पकड़ने के लिए. येथून अर्धा किलोमीटर नाही येणार त्यामुळे खाली हो. इसको पकड़ने के लिए रूपरेखा मैं दिखाता हूँ आपको. वो मुर्गी रखी हुआ पे, ये देख सकते हैं आप. अभी फिलहाल के लिए बंद है. वहाँ पर काट के मुर्गी रखी है, और इस साइड से खुला करके उसको पकड़ने की जो है वो कोशिश करने वाले हैं. शेती नाही का, जेव्हा आवाज दिला नाही का
तेव्हा त्या साईडला मला सांगा म्हणजे ह्या बाजून लोक झाले का? याही बाजूला झाले त्याही बाजूला झाले त्या साईडने. अच्छा अच्छा, मला पुरं सांगता ना. हा हा येथूनही लोक झाले, हां त्या पावटीनं लोक झाले, हां हां त्या पावटीनं लोक झाले. हां. मी ह्या येथून होतो ह्या बीच मधून. आणि कोणत्या झाडापर्यंत नेलं होतं? तो झाड तो हो जो मोहाचा झाड तो आहे नाही, त्याच्या खाली. तो नाही, हा उभा तो. हा हा. हाव का? हा हा. याच्या बाजू याच्या सामने थोडंसं मोहाच्या सामने. समोर तर म्हणजे जे आग जळून राहील त्या समोर का? हो अच्छा अच्छा. हा ते 3 मोहाच्या झाडीचं आहे इकडे. हा बीच मधला मोहाचा झाड हा तिथपर्यंत नेलं होतं. त्याच्या त्याच्या समोर नेलं होतं. त्याच्या समोर बापरे, इथला फास्ट मध्ये घेऊन गेला तो. बिपट राहिला असता तर त्याला एवढा इकडेच लटकला असता ना. हो इथंच कुठं लटकला असता. त्यानं त्याला अद्दर पकडलं, अद्दर नाही का तोंडामध्ये, आणि तो घेऊन पडाला. तो दे सकते आप ये दे सकते आप ये गांव, ये ऐसे जंगल में गांव है. और ये दे सकते आप यहाँ से तकरीबन 1 किलोमीटर ये जो आपको पेड़ दिख रहा है, इसके आगे में और 200 मीटर वो टाइगर अभी बता रहे कि टाइगर है वो. तो टाइगर ने उतनी दूर तक के वो बच्चों को ले गया. और फिर पूरे गांव के लोग जो इकट्ठा होके इस तरफ से 10-15 लोग, उस तरफ से 10-15 लोग, और ऐसे चिल्ला चिल्ला के उस जगह पहुँचे. 500 लोग जमा हुए थे 500 से ज्यादा रात के टाइम. हाँ? पूरा गाव था. पूरा गांव. पूरा गाव था. फिर मशाल वशाल दंडे वंडे पकडे होंगे. सब जो भेटला तो खातात. पण एक गोष्ट आहे, त्यानं खाल्लं नाही त्याला तर पूर्ण काहीच नाही केलं, फक्त म्हणजे पूर्ण चिल्लावल्या. पुरे त्या साईडनं कमीत कमी 3 तास हल्ला चालला ना जी लोकांचा. हो. 3 तास किती वेळानंतर मिळाला मुलगा मग? बिलकुल 10 मिनिटाचा पोरगा भेटला. पकडून 10-15 मिनिटात 15 मिनिटात त्यांना फेकलं, हा. सोडून दिलं ना, परत पब्लिक तोही झाली. अजून हा, अशा हा. पावटीवरच भेटला म्हणून भेटला, नाही तर भेटलाही नसता पोरगा. हो लमच्या. तो अजून हमला करू शकते, कारण त्याला रक्ताची चव लागली ना. रक्ताची चव लागली आहे. आणि मला सांगा, इथं किती पिंजऱ्याला? एकच. दोन लावले. आणि आणखी एक हा समोर, दुसरा आहे समोर आहे. आणि जिथं मुला नेलं हा. तिथं, आणि जिथं पकडलं तिथं 2 पिंजरे लावले आहेत. हो. आणि काय कॅमेरा वगैरे लावला का यांनी? आता मायलून नाही सर, ते हं? माहित नाही. ते माहिती कॅमेरा काहीच नाही. ड्रोन सोडला होता रात्री फक्त 12:30 वाजे. तर रातच्या ड्रोन कसं दिसणार त्यांना? ड्रोन तर दिवसाना पाहिजे होता. ड्रोन दिवसाला पाहिजे. आता रातच्या वेळेस कसं आता का दिसत? मंगानी बोललो त्याला ड्रोन आणा म्हणलं, तिथे रात्री सोडतात. चला अपन जाओ तिकडे. ड्रोन जो तो दे सकते आप, एक गांव से पूरा गांव जंगल से लगा हुआ है, और यहाँ से उसने मुंह में पकड़ के ऐसे उठा के यहाँ से 1 किलोमीटर लेके गया. और 1 किलोमीटर लेके जाने के बाद पूरा गांव इकट्ठा हो गया, 500 लोग. और 500 लोगों की हिम्मत से जो लड़का है वहाँ पर अच्छे तरीके से मिला उसको पूरे. यानी कि उसने खाया नहीं, खाली मारा. लेकिन जो बच्चा था लड़का पूरा अच्छे से, यानी कि जो है फिर मरा हुआ, लेकिन खाया हुआ नहीं मिला. तो ये सब इन लोगों की बहादुरी मानना पड़ेगा. इन्होंने तुरंत ही कार्रवाई करके तुरंत ही इकट्ठा होके जो है उस बच्चे को उस बाग का निवाला बनाने से पहले वहाँ से लाया. हाँ, अर्धा तासात पोलीस आले का? फॉरेस्ट नव्हतं. फारिश नव्हता येत. फास्ट वाले आले? बीट जो ज्याचा बीट आहे हाँ हाँ तो बीटवाला सुद्धा आलाच नाही. हाँ. आलाच नाही. घ्या चॅनल मध्ये घेतात. बीट वाला ना आला का? हे दे सकते आप. तिथे काही ड्युटी वगैरेला कोणी आहेत का मग? ते अंदर गेलं. हो का? ये देख सकते हैं आप, ये फॉरेस्ट वालों की गाड़ी है यहाँ पे. और इस साइड में पूरा जंगल, और ऐसे जंगल भाग में ये जो घर है अभी पूरा दहशत का वातावरण बन चुका है. ये देख सकते हैं आप. बाहेर नको निघू देऊ बाई. ड्रोन घेऊन या, पूर्ण पहाडी चेक करा, तुम्हाला मिळेल वाघ. भेटते तो फास्ट बरोबर पकडतो. तुम्ही इथं घर राहता? इथंच राहता? पुरा कच्चाच घर आहे का तुमच्या? हो का? तुमच्या इथं मुलं बाळ आहेत?
मुलं बाळ आहेत? अच्छा, तुम्हाला घर शांसन वगैरे नाही झाला का? पहिलेपासून येत आहे. तो सर जी आप पुलिस वालों को भी ड्यूटी लगाए क्या आप पे? हाँ बापा पुलिस वाले कल से पूरा तो ये फॉरेस्ट वाले उधर से आ रहे हो अभी? नहीं उनका अलग है ना, वो अभी वो पिंजरा पकड़ने के लिए अच्छा, लगा है पकड़ने के लिए। अभी फॉरेस्ट की टीम उधर कर रही है और आप आपका कौन सा? हमारा अलग है, हमारा तुम्हारा? सुव्यवस्था। अच्छा अच्छा, कायदा सुव्यवस्था। वो देखो मुर्गा बांधने लेके जा वहाँ पे पिंजरा के पास। ये तो नवे गाँव वाले दिख रहे हैं मेरे हाँ, को। जो पथक है ना उनका वो देखो, नए गाँव वाला। बचाओ पथक। सकते आप अभी फॉरेस्ट वालों की प्रोसेस चल रही है। अभी कैसा होता है, आज कैसा है चांसेस है, क्योंकि उसके कल शिकार छूटने के कारण आज दूसरा दिन भी वो दोबारा आ सकता है। ऐसे चांसेस है, क्योंकि उसको खाने को नहीं मिला ना कल। हाँ, तो उसको तो जरूर आज जरूर उसको ये लगा है, चौ आ जाए रिटर्न भी आ सकता है। और वो छोटे छोटे बच्चे थोडं समजदारी रे, अरे हा इधर इकडे वाचायचं नाही, आपापल्या घरी अंदर घुसून आपल्या आपल्या घरी राहायचं, ठीक आहे, असं बाहेर निघायचं नाही हा. माहित आहे ना आता आणि कसं आहे, आता पोलीस वाले पण आहेत, हा. सर्व आहेत. असं बाहेर नाही फिरायचं का? नाही, सायंकाळी झाली तर मी काय म्हणतो साहेब, हा. फक्त तुम्ही एकटेच ड्युटी करणार आहेत का कुणी येणार आहे? आहेत येणार आहेत का? आमच्या आहेत ना 3-4 जण. आता जिथपर्यंत त्याचा घर संपत नाही, इथे तुमची जिम्मेदारी आहे. आता इथं यांना सेफ ठेवायची, नाही का? आता कसं आहे, पूर्ण यांचे घर पण तुटले फुटलेच मला मातीचे कमजोर वाटतात, आहे की नाही? आणि कसं आहे, यांची जिम्मेदारी, यांना सेफ ठेवायची जिम्मेदारी आहे, ते सर्व तुमचीच आहे आता, नाही का? आज तुम्ही तर ड्युटी करून दंडा धरून उभे राहायचा, तर त्यांना हिंमत येईल, नाही का? त्यामुळेच तर आम्ही 24 तास आहोत ना. कालपासून आहोत ऐका ना की पोलीस आले बघ, दिवसभर रात्री होते. हो का? पुरे CCTV हे ते तुझ्या घर कोणाकडे आहे रे दादा? हाचो ना, हाच आहे का? आजूबाजू हा. पाहतो बाबा, नाही का? हा. हो का? असं बिलकुल बाहेर नाही जवळ निघायचं, असं हा? काही सांगता नाही, असं बिलकुल थोडंसं नाही का? आणि तेवढा पण कसं आहे, निघायचा तो कोणासोबत निघायचा, ठीक है? सत्यापन की तैयारी चालू है, थोड़ा बहुत पूछताछ करने वाले यहाँ से. ठीक है, ये देख सकते हैं आप. तो थोड़ा बहुत इनको रूपरेखा पूछने वाले. तो सर जी, इसकी रूपरेखा कैसी रहती है? तो थोड़ा बहुत ये देख सकते हैं आप, यहाँ पर ये पूरा रहेगा, और वो जो आपको आगे में दिख रहा है उस साइड में रहेंगे उसकी शिकार. लेकिन सर जी, यहाँ पर रखी है नहीं शिकार, बाद में उधर रखने वाले हो क्या? हाँ, उस साइड में रखने वाले हो? फिर जैसे उसने यहाँ पर घुसा और जैसे वहाँ पर पैर रखा है, यहाँ पर जो आप सीढ़िया सामान पैर दिए दिख रहा है वो, अच्छा पैडल, तो जैसे वहाँ पर पैर रखेंगे तो अपने आप ये गिर जाएगा. अच्छा, तो ये देख सकते हैं आप, ऐसी प्रोसीजर है, ये गिर जाएगा. फिर ये जो कवर है ये नीचे गिर जाएगा. उसके बाद जो अपने आप ही जो है टाइगर या तेंदुआ, वो अपने आप ही कैद हो जाएगा. तो ये देख सकते हैं आप यहाँ पर. हाँ जी हाँ, तभी बता देंगे. अच्छा अच्छा अच्छा. ट्रैप कैमरे को लगाया क्या? और हाँ? नेक्स्ट प्रोसीजर है तो लादी फिलहाल. और ये बेट के लिए यहाँ पर मुर्गियाँ, तो इनकी प्रोसीजर चल रही है अभी. ये तार कैसे किसके लिए तार? सपोर्ट के लिए है. ऐसा आएगा. अभी ये प्रोसीजर जल्दी होने को ना, क्योंकि शाम ढलती जा रही है अभी, और उसकी मूवमेंट के टाइम हो गए अभी.
देख सकते हैं आप। अभी मैं यहाँ पर मौजूद हूँ और कुछ क्षण में उसका जो मोमेंट की टाइम है ये हो जाएंगे। ठीक है सर जी, आप यहाँ पर रात भर रुकने वाले हैं ना? मैं 11-12 बजे के दरमियान आऊँगा फिर से मैं। हाँ, सुबह आएंगे। हाँ 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 हाँ, हो रहेंगे ना? अच्छा अच्छा अच्छा, कुछ लगाए क्या यहाँ पर? हाँ, तो आप दूर से आवाज आएंगे कि कुछ लगाए वहाँ पर? हाँ हाँ, दूर से आवाज आएंगे ना? नहीं, मेरे को लगा कुछ क्या बोलते सेंसर वगैरह लगाए होंगे कि जैसे आपको दूर। हाँ, चलो ठीक है सर, फिर बेस्ट ऑफ लक। और मेरा चैनल जरूर देखना, अमित एक न्यूज़ पेपर करके। तो ये देख सकते हो आप, इनकी अभी चल रही है प्रोसीजर। और अभी कैसा है, अभी शाम होते जो उसकी जो मूवमेंट की टाइम है अभी होने वाली है। तो ठीक है भाइयों, तो कैसा है जंगल परिसर में ऐसे दिन ब दिन जो हादसे अभी बढ़ते जा रहे हैं। और कैसा है अभी जो एनिमल है उनकी तादाद बढ़ने के बाद और तादाद बढ़ती जा रही है, उसके कारण उनका जो रुख है ये गांव की तरफ बढ़ते जा रहा है। और ये देख सकते हैं आप, बड़ी विकट परिस्थिति है जंगल से लगे जो गांव है यहाँ पर देखने को मिल रहे हैं। तो ठीक है भाइयों, अपना ख्याल रखिए, ध्यान रखिए और खुद की हिफाजत खुद कीजिए। धन्यवाद।